गेली प्राणज्योत कीर्ती माग राहिली गेली प्राणज्योत कीर्ती माग राहिली बिरापाला श्रद्धांजली वाहिली ओ वाहिली बिरापाला श्रद्धांजली वाहिली ओ वाहिली बिरापा होते भाग्यवान संसार केला का बड कष्टाने 5 मूल पोटी आली महाने घाला घातला त्यांच्यावर काळाने सुखी संसाराची दोरी अशी तोडली सुखी संसाराची दोरी अशी तोडली बिरापाला श्रद्धांजली वाहिली ओ वाहिली बिरापाला श्रद्धांजली वाहिली ओ वाहिली गणराज गणराज गणेशोत्सव बघा मंडळाने बिरापांची आठवण काढून त्यांच्या आवडीच लावलं हित गाणे त्यांच्या चरणावरी फुले आम्ही वाहिली त्यांच्या चरणावरी फुले आम्ही वाहिली बिरापाला श्रद्धांजली वाहिली ओ वाहिली बिरापाला श्रद्धांजली वाहिली ओ वाहिली अक्का मायवच तान्या देवाच संत बाळू मामाचं देवा गणरायाचं वरदास्त माझ्या शिरावे रे थाप मार डिंबाड्या डोलावे रे
आत्म्या जावे श्रद्धांजली वाहून वाहून श्रद्धांजली वाहून वाहून वे सुरवात वरीला वरीला माझ्या पुढे स्वामी जावे माझ्या पुढे या स्वामी नाही मुर्शिद देवाला मोया मुर्शिद देवाला माझ्या मारुती राया जावे माझ्या मारुती राया नाही सांगडिया शेरा जावे पांढरीच्या या देण्याला माझ्या गणपती बघा देवाला देवा चरण वंदून माया देवाच्या पडूने संत माळो मामाला मेंढ्या राख्या या देवाला माळू माझ्या मामाला दोन्ही हात मी जोडले दोन्ही हात या बघा जोडून करड्या माझ्या या बघा लाडी लावे अग्नीच्या लाडा लावे अग्नीच्या या लाडा लावे देवी चरण वंदून तिच्या लाडक्या भावाला सोन्या जावे नागेरी पाण्या जावे तीन बगाया पिवळावे भंडाऱ्याने पिवळावे तान्या बिरो या देवाला देवा चरण वंदून धोड़ो बाया देवाला धोड़ोबा देवाला माया धोड़ोबा देवाला रे चरण बंधून विद्या दिल्या गुरुला रावण मामाला
गणेश कोळेकर अंबादास कोळेकर अंबादास या कोळेकर आणि राहुल डेपोटीवर माझ्या चंदू या काकाने बघा राहुल बघा देशवे मित्र माझ्या या आहेत संगात जाईल तर येणार मला पाठबळ देणार गाण्या माझ्या वागादीवर मला बोलावण केले आलो शिवा करायला गणपतीच्या या दारात तू गायाला कदादर तू गायाला गणपती देवाची सती योगालाय बघा योगालाय पूर्वी काळालाय बघा काळाला शंकरानी पार्वती या बघा पार्वती उभयताची जोडी बघा उभयताची कैलासाच्या मात्यालाय बघा मात्यालाय कैलासाच्या मात्यालाय बघा मात्याला लागली होती रायालाय बघा रायाला लागली होती रायालाय बघा रायाला काय सांगू बिरोबाचा नाद सुटेना मुकामधल नाव माझ्या हटदा हटना काय सांगू बिरदेवाचा नाद सुटेना मुकामधल नाव माझ्या हटदा हटना कितीतरी संकटे आली जीवनात तरी सुद्धा त्याच्यावरती करतो अभिमान जवळ तुम्ही असताना भीती वाटना काय सांगू माझ तुझा नाद सुटेना काय सांगू देवाचा नाद सुटेना मुकामधल नाव माझ्या हटदा हटना एवढ्या भंडाऱ्यानं सार भिजलं माझं अंग तुमचं नाव घेतल्या वाचून गाणं उठना काय सांगू बिरदेवाचा नाद सुटना काय सांगू बिरदेवाचा नाद सुटना मुकामधल नाव माझ्या हटदा हटना आरेवाडी गावामध्ये 2 दिवसापूर्वीच बिराप्पांचं निधन झालेलं आहे दुःखद निधन त्यांच्या आत्म्याला श्रद्धांजली वाहून आपण कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे तसं गणपतीची कथा गाण्यात धरलेली आहे
देव गणपती कैलास पर्वतावरती शंकर आणि पार्वती उभयताची जोडी लागली होती रायाला. देवाने विचार केला मनाला नाचणारा देव भस्मांगाला लावणार, रोजच्या रोज तपश्चर्या करणार. आणि अशा या देवाला पार्वती म्हणत होती मी राहत्या 3 वर्षाच्या कोपीला. देवा तुम्ही जाताय नित्य नेमान तपश्चर्या करायला, मला काही तर आधार दिला पाहिजे, मला कोण तर बोलाय बसाई तर बाळ पाहिजे बरे का. ह्या पार्वती देवीने विचार केला मनात येणार आणि बोलत होती आपल्या पती देवाला. भोळ्या देव शंकराला मात्र त्या हातीला देवीला. पार्वती देवीने लागली बोलायला भोळ्या देव शंकराला. विचार केला मनाला एकटीला मला करमना झालंय, मला असणारे कोण बोलायला बसायला मात्र त्या हातीला. पार्वतीनं अंगाचा मळ काढला आणि त्या मळाचा एक पुतळा तयार केला. संजीवनी मंत्र म्हणायला पुतळा जिवंत केला आणि असणाऱ्या त्या पुतळ्याला द्वारपाल म्हणून नाव ठेवलं त्यावेळेला. आणि तू बाळ काय केलं होतं? काय केलं होतं त्यावेळेला? असा विचार केला मनाला या असणाऱ्या आपल्या बाळाला या द्वारपालला. जसं आगा असणारी पार्वती देवी गेली होती सकाळच्या पाऱ्याला आंघोळीला आणि असणाऱ्या या लहान बाळाला मात्र त्या हातीला. दरवाजाच्या तोंडाला बाहेर बाजूला, दरवाजाच्या तोंडाला बाहेर बाजूला. शंकर गेलो होता तपश्चर्या करायला. पार्वती होती घरवाड्याला. पार्वतीनं मळाचा पुतळा तयार केला. संजीवनी मंत्र म्हणायला जीवन कळा भरवल्या त्या पुतळ्याला आणि त्याला द्वारपाल म्हणून दरवाजावर ठेवलं. काम लागली होती सांगाय देवीला. विचार केला या लहान बाळाला लागली होती बोलायला मी जाणार आंघोळीला मी आंघोळी करून येऊस पर्यंत या दरवाजाच्या तोंडाला उभारा याचं आतमध्ये कोणाला येऊ द्यायचं नाही म्हणून मात्र त्या हाती सांगितल्या बरोबरीला देव गणपती त्या असणाऱ्या द्वारपाळाचा रूप घेतला होता. दरवाजावरती बसला होता देवीला. दरवाजाच्या तोंडाला येऊन लहान बाळ बसला होता. एवढ्या देवीला भोळा देव शंकर आपली तपश्चर्या आटपून महागारी आला होता मात्र त्या हातीला. बिंबाड्यानं ताल कसा ढोलावरी धरला तालाचा नाद घुमू लागला. गुलालाची उधळण होते गणरायाला. गुलालाची उधळण होते बघा गणरायाला. फटाक्यांची आतस्वाती तुझ्या स्वागताला. आला 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 माझा गणरायाला. आला 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 माझा गणरायाला.
गाव स्वागताला आला 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 माझा गणराय आला 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 माझा गणराय आठवण झाली लडक्या त्यांच्या लेकाला समाधान या समाधान नावला समाधान नावला मंडळाच्या वतीने श्रद्धांजली वाहून जातोय मी माझ्या मार्गाला ववी सूर्याला राहुल दादाने ट्रस्टीचा अध्यक्ष आहे आणि आपल्या संघाचा जीवलग मित्र आहे. गणपतीच्या भक्ताने 101 रुपयाची नोट डोलाला लावली. माणूस कसा आहे? अरे माणूस नंबरी त्याचा रुबाब भारी. माणूस नंबरी त्याचा रुबाब भारी. अरे वाडी त्यांचं गा राहुल दादा भाव साऱ्या जगात गाते ना. राहुल दादा भाव साऱ्या जगात गाते. राहुल दादा भाव साऱ्या जगात गाते ना. राहुल दादा भाव साऱ्या जगात गाते.
मागण्या बघाया गोरे केले माझ्या मागण्या बघाया श्रोत्यानं मागण्या माझ्या बघाया श्रोत्यानं विचार केला होता असणाऱ्या शंकर देवाने देव शंकर मात्र आपलं भूमी आठवण आलो होतं गरवाड्याला आणि दरवाजात असल्याला द्वारपाल लागला म्हणायला अय महाराज कुठे थांबा का होय तू आल्या तू कुठं आला इथं आलाय ते आलायस आणि घर माझाय म्हणतोयस देवा तुम्ही कोण आहे मी तुम्हाला ओळखत नाही मी कोण आहे तुम्हाला ओळखत नाही पण हे घर तुमचं असेल जरी घर तुमचं असलं तर मी या घराचा राखण करी आहे मी तुम्हाला हात सोडणार नाही बरं का कसं आहे दोघांचं भांडण लागलं आणि भांडण लागल्याबरोबर त्यावेळेला असणाऱ्या भोळ्या देवा शंकराने रागाच्या भरात असणाऱ्या या बारक्या बालकाला मात्र त्या हातलेला कसं आहे साहेब आता पाहुण्याला म्हणायला लावू दे आपला जोडीदार आहे ये शिदेवाडी जा असला गडी काय करते आईला म्हणतोय आई काय झाले आता मला मिसरूक आले मी बाज पायतान घालायला लागलोय आता मला शर्ट मला यायला लागलाय पप्पाचा शर्ट यायला लागलाय मग तुझं काय म्हणणं आहे आता काहीतरी एखादे 2 हात दोन्हीने 4 हात केलं पाहिजे काही ध्यानात येते का नाही मग ये लग्नाचं नाव घेतलं पाहिजे आई माझ्या लग्नाचं काय तर बघ म्हणल्याबरोबर आई काय म्हणत होती मला तुझं लगीन झाले होय माझी बायको कुठं आहे तुझ्या आई तिच्या आईच्या आईच्या सेवा देऊ नको घरात आहे बायको तिच्या आईच्या घरात आहे आणि मला कवा आजपर्यंत सांगतच नाही तो बोलली नाही अरे तुझं लगीन झालंय पाळण्याला बाशिंग बांधून तू लहान होता तेव्हा तुझे लगीन झाले आणि पाळण्याला बाशिंग बांधून लगीन झाले तुझी बायको तिच्या आईच्या घरात आहे अगं आई जाऊन तर येऊ का मग तू सासरवाडला जाशील पण दिवस मावळलं की तुला दिसत नाही दिवस मावळलं की मला दिसत नाही आईला अवघड झाली मग आता
तुला लिहाय येत नाही वाचा येत नाही आणि दिवस मावळे की तुला दिसत नाही कोणी बी. कशाला पाहुणे एकरा आबरू घालवून घ्यायला जातो या अगे असा घरात बस बघू येईल तेव्हा येईल असा जातो ना असा येतो नुसतं बायको तर बघून येतो अशा मापा जाईल काय कर मग एक काम कर काय करू जातोस तर जा काय जातो? जातोस तर जा होय, होय. पण दिवस मावळाच्या आधी घराकडे ये लगीन माघारी कवा विस्माळाच्या आधी दिवस मावळाच्या आधी घराकडे ये होय होय लगीन जा. गड्यानं हा आईचं ऐकलं होय होय दिवस मावळाच्या आधी म्हणते तर येतो बरोबर आहे एखादा प्याट घेतली राहुल दादा सारखे होय होय निलेश दादा सारख्याचा शर्ट घेतला हा आणि घडी सासरवाडला जायला तयार झाला हो फोटो फोटो घालून निघाला हो. घालून. होय होय पण आईनं सांगितलं होतं हा जातोय सासरवाडीला तर जाताना बोला हा दिवस मावळा या आधी घरला ये म्हणून सांगितले आपल्याला होय होय आई गडी काय केलं होतं एका पॅन्ट घातली एखादा शर्ट घातला आणि गडी आयटीत लागला सासरवाडीला जायसाठी निघाला हो असा निघून गावाच्या कडेला गेल्याबरोबरीला काय झालं होतं देवीला गावाच्या कडेला गडी निघाल्या हा. काय झालं होतं माहितीये का काय हो मामासारखा एक म्हातारा आडवा आलं भेटवाला मामा आपल्या बापू सारखा हो होय होय शंकर बापू सारखा मामा म्हातारा नव्ह मग बापू आहे हा असं एक म्हातारा आडवा आलं अरे कुठे चाललाय आज कुठलाच गा हा अरे मी पहिल्यांदा आजोबा सासरवाडीला चाललोय सासरवाड्यात चाललाय आणि तो कुठलाच गा आता कुठल्या कुठल्यावर माझं काम होत नाही होय होय कुठला आडवाला कुणा म्हणला एका सासरवाडीला असं जायचं असते बे आणि तू सासरवाड्यात चाललाय म्हणून मला माहिती आहे बे. असं कर काय करायचं आता मी आडवा आलोय होय होय पुढे गेल्यावर दुसरा आडवं येणार बरोबर आहे त्याच्या पुढे गेल्यावर तिसरा आडवं होय, येणार होय. सगळ्यांनी कुठं म्हणलं तर तुझं काम सगळं कुठं जाणार काम होणार नाही हे काम कर काय असं मधनं शाळवात बांधा बांधाने लपत छपत माग मोर बघत जायचं लगेच सासरवाडीत जातोय आज. बरं झालं म्हणला पुन्हा कोण अडवू येत नाही हो नाही कोण सुद्धा आडवं येत नाही मग बरं झाली गड्यानं म्हाताऱ्याचा ऐकून घेतलं तरीला लपत बघा छपत माग मोर हुटा बघत लपत बघा छपत माग मोर हुटा बघत सासरवाडीच्या वाटण सासरवाडीच्या वाटण वाट लागला बघा चालायला वाट लागला बघा चालायला वाट लागला बघा चालायला माग मोर बघा बघ माग मोर बघायला आणि पुढे जरा जायचा आणि माग मोर बघायला आणि जरा पुढे जायचा आजच्या दिवशी मधनं शाळवातनं चालला होता होय होय चोरट्यानी शाळवाला डामच्या डाम 4-5 पोती कणसं फोडून नेली होती मोठी 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 कणसं पाक फोडून नेली होती आणि चंदू काका सारखा शेतकरी लय रागीट होता हराम खोरान म्हणला जलंबर खायचं सगळं चोरट्या नेलीच म्हणला त्याला होय की काय करायचं आता काय खायचं आता काय त्याच्या बाला सोडत नाही म्हणला आज नाही गेला रे गावला उद्या तर नक्की गावेल वडीला नाही आला तर जेवायला तर येतो या होय होय जेवाय नाही आला तर दसऱ्याच्या आमोशाला तर येतो ह्याच्या बाला सोडत नाही म्हणला कुठे कुठं जातो या गड्यानं काय केलं शेतकऱ्यानं काय हो चोरट म्हणला आज नाही आलं उद्या नक्की येणार उद्या नाही आलं परवाशी नक्की येणार म्हणून यानं काना एवढी काठी घेतली शेतकऱ्यानं चंदू काका सारखा लय रागीट गडे होय हो आणि दडून बसला होता कुणीकडे येतोय ना कुठं जातोय कुठे जातोय बघूया पण ही जावाय पाहुणा सासरवाडीला चालला होता माग मोर बघायचा आणि बराबरा पुढे चालायचा मागे मोर बघायचा आणि बराबरा पुढे चालायचा होय हो शेतकऱ्यानं जसं ओळखलं जावाय पाहुण्याला जावाय पाहुण्याला आणि बघ चोरट म्हणला आता कुठं
आलं मग जाते. जोट म्हणा ती या लागले होय. आणि जरा खाली लपा लागली ए, मग आता कडे लांब बसला होता आता पुढे येऊन बसला कुठे जातो बघतो मला जसं चोरट भिसल्याबरोबर काना एवढी काठी काढली पुढे गेला. राम खरं म्हणा काल शाळू खोडून न्यायला न्यायला आज आलाय. हाणाने एक त्याला लागते तुला लागते रे सासरवाटा चाललाय हो. जसं काना एवढ्या काठीनं मारायला लागला या. हराम खोरा म्हणला काल डामच्या डाम शाळवाला खोडून नेलाय ती नेलाय आणि आज आली आलाय मला मारायला तुझ्या बाण कोणी खोडून नेले तू जावाय पाहुणाय अरे तुझी झक मारायला मग शाळवा कशाला शिरला यार हा? तुझी झक माराय शाळवा कशाला शिरलाय म्हणला हा? बर बर तू लेका बघूच तुला मारलं बघ काय खोळायचे का असं मधनात जायचं असते एक काम कर लेका माझ्या शाळवाची पाखरं तर उडून जाते ही रुमाल घे हा हो म्हणायचं रुमाल उडवायचा हा हो म्हणायचं आणि बरं झालं मला माझ्या म्हणण्यावर तुमची पाखरं तर उडून जाते. हा हो म्हणायचं तुम्हाला उडवायचा. हा मग काय होईल त्या काय पडायला सासरवाडी लगेच या जाते सासरवाडी जवळच आहे का होय होय. बरं झालं म्हणला गड्याने विचार केला आणि शेतकऱ्याला पाया पडला ते या हातातला रुमाल घेतला हा हो म्हणायचा रुमाल उडवायचा. हा हो म्हणायचा रुमाल उडवायचा. असं करत करत पासोपाठी चौघजण होती होय होय. आणि सकाळभरनं तिने हरणाला जाळं लावलं होतं आणि कसं तर हरण त्या जाळ्याजवळ गोलवत 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 आणलं होतं होय होय. जसा ह्यो गेला आणि हा हो म्हणून रुमाल वळवल्यावर कसं त्या हरणानं बघितलं आणि हरणानं उडी जाळ्यातनं पलीकडे मारले आणि हरण पळून गेले आईला म्हणला हे कुठला आले की म्हणजे आईला म्हणला नाही पाणी नाही कसं तर गुलवत गुलवत हारानं आणलं होतं. चौघा पासोपात्यानी जावाय पाहुण्याला जसा घेरा घातला आणि कानपाडीत मारत केव्हा पिव हरण जाळ्यात आणलं होतं हा हो कुठलं तुझ्या बाण असं हरण गेलं का नाही आमचं सगळं अहो मला काय माहिती आहे तुमच्या हरण जाते म्हणून तुझ्या बाण असं केलं होतं काय अहो कशा बाय असं केलंय आम्ही काय चोरताय काय तुला कोणी सांगितले असं जायला अहो मी मागे एका शेतकऱ्या बाहेर येत होतो आणि त्यानं म्हणलं ही रुमाल घे रुमाल उडवायचा हा हो म्हणायचं रुमाल उडवायचा माझ्या मायाची पाखरं तर जाते म्हणून मी असं करतो आणि तुमच्या हरण येत आहे म्हणून मला माहिती आहे. काही खोड्या बोड्या जायच्या का असं काय आमचं हरण गेलं ती गेलं माघारी तरी येऊ दे तुझ्या आशीर्वादाने आता माझ्या म्हणण्याने येईल का आता असं म्हणत जा काय म्हणायचं असं होऊ दे आणि पुन्हा एकदा येऊ दे काय म्हणायचं असं होऊ दे ना आणि पुन्हा एकदा येऊ दे मग आमचं गेलेलं हरण तरी येईल रे हे मग बरं झाली की मग देण्यात राहते की म्हणला गड्याने विचार केला आणि धान्या वागाने या जावाय पाहुण्यानं काय म्हणला असं होऊ दे आणि पुन्हा एकदा येऊ दे असं होऊ दे आणि पुन्हा एकदा येऊ दे असं म्हणत म्हणत निघून घेता लावता घरी डालगाव सारख्या गावात गेला आणि तत साथीचा रोग आला होता
साथीचा रोग आलता एक माणूस मेलेला मसन वाट्यात नेऊन त्याची विल्हेवाट लावस तर घरात दुसरं मेलेला असायचं. मागं दुसरं मेजर असायचं. काही आईला एक मेलेला मसन वाट्यात नेऊन त्याची विल्हेवाट लावस तर दुसरं मागं मेजर असायचं. आणि हे काय म्हणायला माहितीये का हे गावात असं गेला. होऊ दे. आणि पुन्हा एकदा येऊ दे. गावच्या लोकांनी ऐकलं असले अरे काय म्हणते बघ आईला ही काय म्हणतोय बघ म्हणायला लागला. काय म्हणायला काय लागले? म्हणतोय असं होऊ दे. आणि पुन्हा एकदा येऊ दे. आईला ह्याला बोलवा म्हणजे कुठला आहे बघू नाही बघू विचारलं तर पाहिजे. विचारलं तर ए काय इकडे इकडे काय म्हणताय असं होऊ दे आणि पुन्हा एकदा येऊ दे. असं होऊ दे आणि पुन्हा एकदा येऊ दे. तुझ्या बाण असं म्हणलं होतं का. हा मला का म्हणायला लागलाय? एक आमच्या गावाला साथीचा रोग आलाय. हा. एक मेल्याला मसरवाट्या नेऊन जाळून येऊस तर दुसरं मारायला लागले तू आणि मग तुझं असंच होऊ दे आणि आमचं गाव सगळं तुला घालवायचं आहे हे काय. काय तुम्हाला म्हणायला लागले काय? मग कोणाला म्हणतोय हे सासरवाडीला निघालूया. बघ की याचं तोंड हा. आणि असं सासरवाडला तोंड सुजवून आता काय करायचं? मागं 5 गाठ पडली होती. त्याने फोडला या. त्यानं मारले मला. त्यानं हरण गेले या. बर तिने आमचा हरण तरी येईल म्हणून असं म्हणाय मला सांगितले या. असं होऊ दे आणि पुन्हा एकदा येऊ दे. हरण गेलेलं. काय मी तुमच्या गावात रोग आलाय म्हणून म्हणतोय मी. तुमच्या गावात काय झालंय मला पण माहिती आहे. हे का असं सासरवाडला झाला मग कसं? एक काम कर काय करायचंय? ते पासोपारच्यांचं राहू दे. आणि तुमचं काय राहिले या? सासरवाडी तर मग दुसरी लगेच साखर टेकाच्या पलीकडे आहे. हायवे एक काम कर काय? आमच्या गावातला एवढा साथीचा रोग जाऊ दे. गेला पाहिजे. बरोबर. यासाठी तू काय म्हण काय म्हणायचं? असं कधी होणी पुन्हा कधी येऊनी आणि या डोळ्यानं सुद्धा बघून म्हणायचं घ्याय घ्याय. रडायचं? माझ्या रडल्याने जाईल म्हणा की. तू रडला की आमच्या गावचा रोगच निघून जातो. मग बरं झालं की. बघा हा. गड्याने विचार केला आणि त्या असणाऱ्या गावकऱ्यांनी सांगितलेला ऐकून घेतला आणि गडी काय केला. असं कधी उनी पुन्हा कधी येऊनी आणि या डोळ्यानं सुद्धा गड्यानं पाठवले. गप 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 रड गप रड. तोंडात सांगी माझा. असा गडी रडायला लागला. होय हो. आणि हे ध्यानात आला असा रडत 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 गेला टेकाच्या पलीकडे. सासरवाडी आली की आहे ना माझ्या जावाया आहे माझ्या जावाया. सासर काय जावाय म्हणल्यावर पाण्याचा ताब्यात घे माझ्या जावाया. माझ्या जावयाला. पाठ दिवशी पाण्याचा ताब्या जावयाला दिला. जावायला दिला गे. बसाय टाकलं. बसाय टाकलं. घरी जाऊन बसला हो. बसला या आई असा होय होय. बापू आणि असा असा बापू आणि घरी जाऊन बसला तर पाहुणा आलाय म्हणून सासरा एका कडेला मेहणा एका कडेला बसला. मेवणा एका कडेला येऊन बसलाय. सासरा एका कडेला येऊन बसलाय. जावयामध्ये येऊन बसला होता. जावाई मध्ये येऊन बसलाय. नमक गड्याला आईनं सांगितलं ध्यानात आलं. पूर्वी कसं होतं कसं? बाहेरचा माणूस आपल्या घरी आला. टपाल पाठवते ते टपाल मुंबईला असला की टपाल होय, पाठवायचं. होय. मिलिटरीला असला की टपाल पाठवायचं. बरोबर आहे. मग हा. त्याचा एक मेवणा मिलिटरीत होता होय, होय. आणि एक मेवणा शेती करत होता. गावात होता. गावात होता. बरोबर आहे. जावा येऊन बसलाय चहा करायचा त्यावर पोस्टमॅन दारात आला आणि टपाल दिले गे. हो होय बा. हे टपाल घ्या. आपण आले. हा आईला म्हणजे आता टप्पा आले म्हणल्यावर सासूला वाटलं माझा लेख मिलिटरीत आहे आणि माझ्या लेखाचं खुश खबर काय तर आले पैसे बिशे पाठवला काय कोणाटाव म्हणले टपाल आले. टपाल आले या. जसं सासूला टपाल येते आणि जावाय पाहुणा लय टापटी बी दिसतोया. जावाय पाहुणा लय नटून थटून आला या. जावाय पाहुणे एवढे टपाल घेवा मला वाचून दावा. शाळा बी शिकलो नाही. लागत नाही या. टप्पाला सासूला वाचाय सांगितलेली मला. होय, होय. पण
मागच्या गावकऱ्यांनी सांगितलं होतं असं कधी होणे पुन्हा कधी होणे आणि या डोळ्यानं सुद्धा बघून म्हणायचं द्याय ध्यानात आले टपाल हातात घेतला आणि टपाल हातात घेऊन कधी काय करायला लागला असं कधी होणे पुन्हा कधी येऊने आणि या डोळ्यानं सुद्धा बघून रडायला काय झालं या सासूला वाटलं माझ्या लेकाचं मिलिटरीतलं टपाल आलंय आणि जावाई रडायला लागलाय जावाई रडायला लागला म्हणल्यावर काय गोळी लागली का काय भानगड का दुश्मनाने हल्ला केला माझ्या लेकाचं काय तर बरं वाईट झालंय तेव्हा डावाई टपाल बघतो या रडतो या परमेश्वरा वाईट वाटलं सासूला आणि वाईट वाटलं सासूला सासून काय केलं मिठी मारली गळ्याला अरे ह्या जावाई ते पाहुण्याला तिची सासू बी लागली रडायला तिची सासू बी लागली रडायला घरात आली पोस्टमॅन आलाय जावाई रडायला लागलाय आई रडायला लागली लेकीनं बघितलं माझ्या भावाचं काय तर बरं वाईट झालं काय की म्हणली कारभारी बिरडतोय आई बिरडायला आणि लेक बी पळत धावत आली लेक बी पळत धावत आली लेकीनं बी आईच्या गळ्याला मिठी मारली आणि एक बिरडायला लागली आता तिच्या मैत्रिणी गावात शेजा पाजाची हाय होय तिच्या मैत्रिणी सगळ्या पाक आल्या आणि त्या बी रडायला लागल्या त्या रडायला लागल्यावर गावातली बी सगळे रडायला लागली माणसं गोळा झालीच की आता गावातली सगळे आल्यावर त्यांच्या घरात काय बरं वाटत झाले वाटत कवाल बाया सगळ्या गोळा झालेल्या मग काही गडी माणसं असले बरोबर आहे की आपल्या डेपोटी सारखे बापू सारखे काय समाधान सारखे चंदूकाका सारखे मध्ये काय झाले बघू चला यांच्या काय झाले तर नेमकं बघूया मग सगळं गावच्या गाव उभा राहिलं होतं पण काय झाले कोणाला माहित नव्हतं चंदूकाका सारखा एक गडी आला म्हणतो कशाला उभारलाय आई मोरली उभारली म्हणून आम्ही उभारलूया हे खोळ्या सर माग जरा तर डोकं देवान दिले काय झाले माहित नाही मग कशाला उभारलाय सर माग एकदा सर तिकडे बाजूला माग सगळे उभारले तू कशाला उभारलाय मग चल माग बाजूला हो हे पुरी तू कशाला उभारल्या आई मोरली माझ्या मोरक्या बायका उभारले म्हणून आम्ही सर खोली तुला काय माहित नाही पुरी बी बाजूला सारल्या जाऊन ते लेकीच्या हाताला धरलं कुणाच्या सासू रडत होती त्याला बघून लेक रडत होती लेकीच्या हातात धरलं हे पुरी तू का रडते माझी आई रडते म्हणून मी रडत्या काय झाले कोणाला आई रडते म्हणून रडत्या सर माग बाजूला तुला बी काय माहित नाही तुला काय माहितीये त्या पोरगीला बी बाजूला सारलं जाऊन त्या सासूच्या हाताला धरलं हे मावशी काय झाले काय रडते आम्हाला जावाई रडते म्हणून मी रडत्या एक बी शान आहे का बघा गाव सगळं बाजूला सारलं पोरगीच्या हातात धरलं पोरगी म्हणते आई रडते म्हणून मी रडते बरोबर आहे की आईच्या हाताला धरलं आई म्हणते जावाई रडतोय म्हणून मी रडते मला तुमचं काय माहिती सर मागे बाजूला शानी झाली असतो अरे जावाई पाहुणा काय झाले उभा राहा उठून काय झाले तुम्ही कशा बाहेर रडताय काय सांगायसारखी परिस्थिती नाही हो काय सांगायचं तोंडाला सांगते का मग तोंडाने सांगते की पाहुणे मी रडतोय कशासाठी माहितीये का तुम्हाला अहो मला येत नाही वाचायला मी म्हणून लागलोय रडायला मी म्हणून लागलोय रडायला
गाव रडूलास ती रडूलास हा रडायला लागलाय सगळं गावच्या गाव गोळा केलाय ती केलाय म्हणते मला वाटतं तुमच्या गावाला मी काय रड म्हणले मी हा मला वाचता येत नाही मी रडायला लागले. छट माराय नाही का तुझ्या आधी मग माझ्या कशाला हातात टप्पा मारून दिला चल पाटणा तू कशाला आलाय आता ही ही सगळे आले म्हणून मी आलो सगळी बाजूला काढली आता मेवणा आल्यावर मेवण्याला जरा मया असतील भाऊजी तुम्हाला मारलं नाही गावातल्या पंचाने त्याला सोडते दिवी लई वाईट माणसं तुमच्या असं करा काय अवे पेरण्या चालू झाली द्या आणि आजचे दिवस पेरू लागा 2 तुकडी राहिली तेवढं पेरू या उद्या बैलगाडी झुकतो आणि अक्काला घालवत येतो म्हणला वागा जावाय पाय खोतला पाय खोतला घे आईने गोड सांगितलं पडला माझ्या जावाय पाहुण्याला गोड पडला माझ्या जावाय पाहुण्याला आणि घालवत येतोय म्हणल्यानंतर विचार केला काय केलं होतं त्यावेळेला असा जावाय पाहुण्याने ऐकून घेतलं ना आईने सांगितलेलं इसरून गेलं मात्र ते हाते वेळेला या मंडळाने गणपती आणला न शोभून दिसतोय चांगला या मंडळाने गणपती आणला न शोभून दिसतोय चांगला गणपतीच्या या बघा गाण्याला गणपतीच्या गाण्याला अगणू या बघा सर गेले अगणू या सर गेले नोट लावली माझ्या ढोलाला आभार मी मानल नोट लावली माझ्या ढोलाला आभार मी मानल अगनो सर्ग धान्या वाण आहे गणपतीचं भक्त आहे चाललेल्या गाण्यासाठी 101 रुपये बक्षीस दिलेलं आहे त्यांनी 1 हाताने दिलं तर माझ्या गणपतीनं बिरुदेवानं 10 हाताने द्यावावं सोन्याचा धूर त्यांच्या घरी निघावा मंडळाचा आशीर्वाद लागावा बिरदेव विकार मंडळ परिपूर्ण आभारी आहे धन्यवाद 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 कसं जावाय पाहुण्याला म्हणले चला आजचे दिवस जाऊ पेरायला मग काय केलं होतं ते वेळेला विचार केला मनाला लागला बोलायला जावयाला भाऊजी चला जाऊया आपण पेराय म्हणून मात्र ते हाते वेळेला आलं माझ्या मनात हरिवाणी गाव जावे श्यामराव गोळे आणि माझा वागे यावे श्यामराव पुजारी निलेशेच्या वडिलांनी सोसायटीचे संचालक आठवण झाली कोणाची स्वर्गवासी धरण्याची मीरा माझ्या आप्पाची मीरा माझ्या आप्पाची आठवण होऊन मीरा आप्पाची आठवण जवळ या मरण मळ्यात सगळ्याला येते सगळ्याला पण असा देव गुणे देव अवतारी